कीर्तनाच्या मूड मध्ये आहे का रे? करू काय सुरू जय जय रामकृष्ण हरी? नाही का? सारीला कसर तरी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही एवढ्या थंडीत जे आलेले आहेत तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीतरी वेगळी आशा ठेवून आहे का नाही आहे? बरं, एकदा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जय जयकार करू आणि टाळ्या वाजवाले कसूर करू नका, कंजूशी करू नका. तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवाल ना तेवढा कार्यक्रमात मजा येईल बरं. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास हैं. तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे प्यास है. यही चाहते मंगल करन, नित्य ज्ञान हम सतगुरु हम बाल को पर नए नवरूप कीजिए, नए नवरूप, नए नवरूप, नए नवरूप कीजिए. कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय जय दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा
दिवस झाले इथं आहात तुम्ही? 5 दिवसात थंडे झाले का? 5 दिवसात थंडे. आणि माझ्या देशाचा सैनिक या भारत मातेचं लेकरू ज्या मायेने जन्माले घातलं ना, तिनं पाळण्यात 9 महिने पोटाचा पाळणा केला रे. 9 महिने पोटाचा पाळणा केला. हाडाची काढून रक्ताचं पाणी नेत्राचं दीपक करून ज्या लेकराला हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याला तुमच्या सुरक्षेसाठी थंडीत, पाण्यात, पावसात, वाऱ्या, वादळात, संकटात या देशाच्या सीमेवर उभा केला, तेव्हा तू इथं आहे रे पोरा. आहे काही किंमत द्यायची आहे का? अरे यांच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे. तुम्हाला काय वाटतं? टोले घेऊन राहिले गुरुजी 5 दिवसापासून. 5 दिवसात नाही होत. एका दिवसाचं लग्न राहते, पण 3 महिने घरात वर्दळ राहते. पोरी त्या बापाला माहित आहे लग्न पोरीचं एका दिवसाचं, पण बापाचं हृदय 3 महिन्यापासून फाटायला लागते रे. मायचं हृदय 3 महिन्यापासून तुटायला लागते. 25 वर्षाची पोर 25 वर्षाचं पोरग करेपर्यंत बापाला किती यातना सहन करावं लागतं पोरांनो. पण खऱ्या अर्थानं तेच या भारत मातेवर प्रेम करणारे लेकरू ज्या मायचं निर्माण होते ना, तिला कुस उजवल्यासारखी वाटते बादल. नहीं तो लेकर तुम्हारे सांगतो, बिल्ली के पुतगने आगे पीछे खाड़ खाड़, चिल्ली ले गए बिल्ली ले गए, हो गए पूरे वातावार. उठाला 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 नाही तर मग माजरीच्या लेकरासारखं कोणी दारूच्या अड्ड्यावर लंब, कोणी जुव्यात लंब, कोणी घुटक्यात लंब, कोणी कायच्यात लंब. म्हणून खऱ्या अर्थानं चिंता व्यक्त केली. ज्या संतांनी चिंता व्यक्त केली तो महान संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज. हे संत दुनिया में जगे तब ही तो दुनिया है खड़ी, उनके ही पुण्य प्रताप से जो आज तक ही ना डली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो आज तक ही ना ढला. अरे या संतांचं पुण्य आहे माऊली. हे जर नसते राष्ट्र संत तुकड्या बाबा गाडगे बाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर दिशादर्शक होकायंत्र नसते ना, तुम्ही इथं नसते रे. नसते तुम्ही. शिक्षणाचा अधिकार नव्हता. होता काय पोरांनो? अरे माणसाले तरी शिक्षणाचा अधिकार होता, पोरींनो तुम्हाला होता काय? म्हणून एकदा सावित्रीच्या लेकी आहेत तुम्ही. कानाले घेतलं बांधून, केवढं केवढं बांधलं. मी तर किती दुरून आलो, मला थंडीनं खाल्लं नाही. थंडी खाते काय? लेकरं कोणाची आहो आम्ही? अरे भारत मातेचे सुपुत्र. सुंदर थी झाशी की रानी लड़ी गोर के संग में. अरे सुंदर थी झाशी की रानी लड़ी गोर के संग में. कागज लगने दिया सब साथी बात की जगह, कागज लगने दिया सब सुंदर थी झाशी की रानी. झाशी रानी सुंदर थी झाशी की रानी लड़ी गोर के संग में. बाबा कागज लगने दिया सब बात की आग की जगह, कागज लगने दिया सब बात की आग की जगह. सुंदर थे वो सुभाष गांधी वीर जवाहर बापू, सुंदर थे वो सुभाष बापू वीर जवाहर बापू, सुंदर थे वो सुभाष गांधी वीर जवाहर बापू. बना हुए थे देश के खातिर, बना हुए थे देश के खातिर, बजे नगारे जाते. सुंदर दिखता है तो क्या हो, सेवा ही किया है. सुंदर दिखता है तो क्या, तूने सेवा ही किया है. सुंदर दिखता है तो क्या. कितीही फेरे लावली लावा, कितीही रिपोर्टर मरी लावा, कितीही त्याले तुम्हाला सांगतो ना, किती चोपडा, पण खऱ्या अर्थानं खरं सौंदर्य सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, भीमाबाई आंबेडकर, कल्पना
रे सौंदर्य दे बाबा. केवढा घोटाळा झाला, जागेश्वर दिसत नाही मले. कुलकर बसले आहेत. एवढा घोटाळा झाला. आता तर तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. मोबाईल वरून दिल्लीची घटना कळायला लागली. कॉम्प्युटर जगातलं सांगायला लागलं. घरचा टीव्ही एवढा बोंबलायला लागला, माणूस झोपीतून उठायच्या आधीच सांगायला लागला. आणि सांगून काही सर्कस सुधारायला का रे पुरे हो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले सांगा बरं, विज्ञान मोठं की अध्यात्म मोठं रे? खरं खरं बोल जा. तुमच्या बोडख्यात काय मला माहित नाही. घरचं टीव्ही विज्ञानानं तयार केलं, ते अज्ञानी माणसासारखं बोलायला लागलं. सर सकाळी सकाळी गाणे कोणतेही आले पाहिजे त्याच्यावर. कोणतेही आले पाहिजे सकाळी. पोरी बोलत जा. तुम्ही जर बोलले का नाही बरं थांबा रे, कायच्यासाठी कार्यक्रम आहे हा? तुम्हाला चालना भेटली पाहिजे, तुमचे विल पॉवर वाढले पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. अरे बोलणाऱ्याची किंमत आहे तुम्हाला सांगतो. लोक वटवट करतील, सर काय बडबड करते काय बडबड करते, पण एक दिवस त्याची किंमत येते. आमच्या गावची एक माणूस होता, तो पंक्तीत फिरायचं काम करे फक्त. इकडे 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 येले जिलबी वाढ, अगे खाल्ली ना त्यानं तरी तरी वाढ, तो तेवढंच काम करे. इकडे येले फ्री वाढ, त्याच्यापेक्षा नाही. पण तुम्हाला सांगतो ना का ज्याच्याही घरचं लग्न असेल एक दिवस त्याच्याही जवळ आहे. भाऊ उद्या पोरीचं लग्न आहे, उद्या तुम्ही राहायचा. आली त्याला किंमत, म्हणून बोलणाऱ्याची किंमत आहे तुम्हाला सांगतो जगात. मुख्यालय कोणी विचारत रविवारच्या बातम्या नाही, तो माणूस जिता आहे का मेला आहे समजत नाही रे. काही काही लोकांचं आयुष्यच असं आहे, मेलं का जिथं समजत नाही, हे असंच आहे ते रविवारच्या बातम्या. काय समजावं रे तुझे आयुष्य. आणि सकाळी सकाळी डोस कोणते भेटायला पाहिजे आम्हाला. सकाळी सकाळी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो संतांचा विचार, राष्ट्रपुरुषांचा विचार, महापुरुषांचा देशभक्तीचा जागर हा खऱ्या अर्थानं बोडख्यात उतरला पाहिजे. पण आमच्या बोडख्यात काय उतरायला लागलं? मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एकमतासाठी. कसं आहे रे, कसं आहे रे ते? झाले आमदार झाल्यासारखं वाटते. केवढं जीव कसावीच होते. इकडे माय निंता निंता लंबी झाली. माय कापूस येसता येसता तुम्हाला सांगतो ओळ खाली येत नाही रे. आपल्याच घरचं पीस आपल्याला ओळ खाली येत नाही. अशी गत झाली. कापसाच्या बोंडीले चंद्र चोरून पाये, कापसाच्या बोंडीला चंद्र चोरून पाये, माया माऊलीची मांडी सदा उघडीच राय. कापसाच्या बोंडीनं वरबडू वरबडू माली माय तुम्हाला सांगतो ना वय खाली येत नाही. आणि आमचं त्याच्यात चालू आहे सकाळी सकाळी. काय ऐकून राहिलो आम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो विज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. महत्वाचं आहे, मोबाईलही महत्वाचा आहे, पण त्याच्यावर वाजवलं काय पाहिजे आणि केलं काय पाहिजे याच्यासाठी मोबाईल आहे. आता मोबाईलचा दुरुपयोग चालू आहे तुम्हाला सांगतो. मोबाईल मध्ये तुम्हाला सांगतो एक दिवसची घटना. एका पोरीच्या मोबाईल मध्ये कानात घेतल्या खुट्या घालून एसटी गाव सोडून नाही गेली. समोर त्या पोरीला माहितच नाही. म्या कंडक्टरले म्हणलं हे पोरगी कोण्या गावले चालली? तो म्हणे तिकीट तर हिनं मागच्या 2 गावच्या आधीच्याच गावची काढली. हे बसलीची बसलीच आहे. तो तिथं वाजवीत हे छिद्रपाळाचं बाई हे त्याला रविवारच्या बातम्यासारखीच करे. पोरी तू स्टेशन तर मागं गेलं. तिले सांगे स्टेशन मागं गेलं हे मग तू गाडी समोर चालले. आणि मग उठली. मला वाटलं काय तिच्या अंगाले बरोबर सारखी सुधी बसली होती काय. शीटवर शीट घेऊन घेतली बंदी, जशी तिने एसटी विकत घेतली. पुऱ्या अंगाले घेतले वायर गुंडून, खुट्या घेतल्या कानात घालून. म्हणजे इकडे गाव जरी पेटलं आणि एसटीले मागून आग लागली तिला माहित नाही. मग काढल्या खुट्या. म्हणलं बाई मॅडम तुम्हाला कोण्या गावले जायचं आहे? म्हणले मला अमुक अमुक गावले जायचं होतं. म्हणलं ते आता 20 किलोमीटर मागं राहिलो. काही कामाची कथा आहे का बे बाबा? आणि मोबाईल मध्ये इथे खुटी अशी काढली ती नंतर मागं पडली.
ते खुटी म्या कानात टाकून पाहिली. मी काही उगा राहतो काय, जिथं गेला तिथं बोट टाकून पाहतो. तुम्हाला सांगतो एक दिवस तुम्हाला सांग नाही सांग ट्रेनिंग असलं पाहिजे माणसाले. म्हणून एक दिवस तिथं चटकन बोट लावून पाहिलं, करण लागला. ते खुटी घेतली माझ्या कानात घातली. एक खुटी तिच्या कानात नाही, एक खुटी माझ्या कानात. आणि त्या खुटीत काय चालू होतं माहित आहे? कामाले जायले उशीर झाला, कामाले जायले उशीर झाला, रिक्षावाला वाट माझी रिक्षावाला, रिक्षावाला वाट माझी रिक्षावाला. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, रिक्षावाला वाट माझी रिक्षावाला, आता त्या रिक्षावाल्याची सोय तो त्याला विचारली पाहिजे. 13 जागी पंक्चर कुठे उभं करते, कुठेही चक्का बदला लागते. राखेल टाकू टाकू बेजार आहे, त्याची बायको त्याला परेशान आहे. तो कायले वाट पाहिनीची. केवढा विचित्र प्रकार आला रे. अरे देशासाठी मरणाऱ्याची संख्या कमी झाली. ओ धोका आहे. म्हणून तुकड्या बाबांनी जागवण्याचं काम केलं पोरी. आणि खऱ्या अर्थानं सर्वांना आवाहन केलं, जन्माला आलेल्या पोरापासून तर मरणाच्या शेवटल्या श्वासापर्यंतच्या प्रत्येक माणसाला पोरी आवाहन केलं. आणि आवाहन काय केलं? दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन से गाऊंगा मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन म्हणजे देश. देशावर प्रेम करणाऱ्याची संख्या. आणि प्रेमचं नाव काढलं का नाही तुम्हाला सांगतो तर अंगाले काठी येते बेवा. काय मटमट पाहतात. प्रेमाचं नाव काढलं तर अंगावर काठी. आता दादासाहेब कोणतं कॉलेज होते धामणगाव रेल्वेचं, आमच्या एका बहिणीला एका माथी फिरू पोट्यानं प्रेमापायी पोटात चाकू घालून मारून टाकलं रे. प्रेमच होई होय काय प्रेम रे हे. केवढा विचित्र प्रकार आहे. खऱ्या अर्थानं माऊली पोरीचा जीव घेतला आणि स्वतःही आत्महत्या केली. कायच्यासाठी? कायच्यासाठी? जब प्यार किया तो डरना क्या. अबे मरत कायले. प्रेम कोणावर केलं पाहिजे. एक दिवसचा प्रसंग नागपूरला वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज रस्त्याने जात असताना तुम्हाला सांगतो, एका टॉकीजच्या चौकामध्ये पोरं रस्त्यात बसले. आणि पोरं रस्त्यात बसले आणि गावच्याच पोरी रस्त्यानं जात असताना पोराचं लक्ष गेलं. आणि पोरी रस्त्यानं जात असताना सावधानीनं जा. तुम्ही गळ्यात ते पर्स घालता का नाही घालत? काय म्हणते त्याला? हँडबॅग. हँडबॅग वापरता का नाही वापरत? सध्या स्कूल बॅग आहे तुमच्याकडे, तुम्ही हँडबॅग वापराल. पण हँडबॅग मध्ये काय वापरतो आपण? काय वापरतो? फेअर अँड लवलीची टूप एवढी, नेलपेंटची शिशी, टिकलीचं पाकिट 25 प्रकारचं. अरे टिकल्या सरून जाते तर खड्डेच राहते त्याच्यात. एवढं वापरासाठी ढोपटी वापरता तुम्ही इथे गळ्यात. याच्यानंतर का? आता याच्यानंतर बदलायचं आहे. याच्यानंतर आमच्या पर्समध्ये आमची सेल्फ सुरक्षा, आत्मसुरक्षा, स्वतःची सुरक्षा करता येईल एवढं शस्त्र वापरा. तुम्हाला सांगतो, शस्त्र वापरा म्हणजे काही रेजलपट्टी घेऊन काही चिरे मारायचे नाही. हो, नाही तर मग घोरे महाराज आलते. शस्त्र वापरा म्हणलं, चाकूच वापरा. निदान खिया वापराचा एखादा. कोण एसटीत जर काही चुलचुल केलं ठुसकून डबल तुमच्याकडे पाहिन तर काय माय नाव बदलून टाक जा. बारीक तास नाही तर पाकिट वापरा, तो वर्षभर चालते. माझ्या घरचीने मी असंच सांगितलं. काय म्हणे महाराज तुम्ही अशांत जातो म्हणलं. कहून तुम्ही अशांत जातो कहून म्हणलं? असं लोक सारखे सुधीने बयाड आहे म्हणलं. तू 2.5 रुपयाचा पाकिट आण, 100-200 तास नाही भेटते. कवाई एसटीत जरी गेली तर तुला कंडक्टर तिकीटले विचारणार नाही. जास्त बोंबलला का ठुसकून.
करता आलं पाहिजे. पण आम्ही नाही करत. आमच्यावर एवढे अन्याय व्हायला लागले पण बोंबलायला तयार नाही आम्ही. एवढे अरे 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 केवढे बधीर झालो रे आम्ही. अन्याय करणारे पाकिस्तानचे होणारे बाबू. आमच्या गावातल्या पुरीवर वाकडी नजर ठेवणारे पाकिस्तानचेच होय ना. होय कुठचे होय? भारतातले होय. म्हणजे त्या तिकडले नेपाळकडले असं. भारतातले होय. भारतातले म्हणजे दिल्लीचे होय काय? गावातले सोय. तिचे नात्यानं चुलत भाऊ लागते, कोणी मावस भाऊ लागते, कोणी आतो भाऊ माम भाऊ लागते. गावातलं गाव नातं संपलं, परोपकार संपला, एकमेकाकडे वाकडी नजर आली. केवढा विचित्रपणा आलाय रे. पहिले गावातली पोरगी जर 10 कोसावर दिली, त्या गावातलं पोरग त्या पोरीच्या गावात जर गेलो आणि त्या माणसाची भेट झाली, दादा केव्हा आला, घरी येजो, पाहुणेले बोलवायला पाठवतो, माझ्या सासरीला पाठवतो, सासरे चांगले आहे, सासूबाई चांगली आहे. ही परिस्थिती आधीच्या काळात होती. आता गावातलं पोरग जर पोरीले दिसलं ना ते नजर फिरून चालली जाते. काय ही परिस्थिती निर्माण झाली? कारण तिनेही अभ्यास केला. मी गावात असताना हे सर्कस सुद्धा नव्हतं रे कॅलेंडर. तिले पुरा ऍड्रेस माहित आहे तुमचा. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला बदलावं लागेल आणि आम्हाला बदलावं लागेल आणि आमची जगण्याची पद्धती खऱ्या अर्थानं बदलावी लागेल. तुकड्या बाबांनी जागवलं, साधन बदलाना होगा, ये साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घर घर यही गाना होगा, घर घर यही गाना होगा. साधन बदलाना होगा, साधन घर घर यही गाना होगा, घर घर यही गाना होगा. साधन पद्धती बदलावी लागेल. आणि पद्धती म्हणजे काय? टीव्ही संघ वागायचं आहे आम्हाला. ऐसे बनाये बाल क्लिनिक प्लस प्रोटीन शॅम्पू बंदी टकली झाली महागावातली. एक सर आहे का रे आपल्या गावचं कोणी? रोजच्या रोज क्लिनिक प्लस टीव्हीवर पाच जाईन, घरी करत जाय. तुम्हाला सांगतो टकली झाली. आता क्लिनिक प्लसच्या ॲडव्हर्टाईजनं गावातले लोकांना तुझी दुसरी ॲडव्हर्टाईज ठेवली, टकलीच म्हणते तिला. काही फायद्याचं आहे काय? आमच्यात खरं सौंदर्य आलं पाहिजे पोरींनो. टीव्हीतल्या सारखं वागून आयुष्य जगता येत नाही. टीव्हीतल्या मम्मी सारखी आमच्या घरातली मम्मी नाही ना. आमची मम्मी सकाळी शिदोरी बांधून जाते, तुमचा टिफिनचा डब्बा करून जाते, तर तुम्ही शाळेतून आल्यावर माझी मम्मी घरी येते. ही परिस्थिती आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आई जगली पाहिजे. आमच्या घरातला बाबा जगला पाहिजे. पप्पा नाही आले तरी चालेल. तुम्हाला सांगतो पप्पाच्या गप्पा पप्पाचा टप्पा याच्या भानगडीत न पडता खऱ्या अर्थानं माझ्या घरातली माय आणि आम्हाला जगवणारा आमचा बाप याची किंमत आम्हाला कळली पाहिजे. याच्यासाठी या महाविद्यालयाला नागपूर बोर्डाला आणि नागपूर युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे रे पोरांनो? क्या बात है. काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. आणि अमरावती विद्यापीठाला कोणाचं नाव आहे? गाडगे बाबाचं नाव. गाडगे बाबा कोण्या विद्यापीठात शिकले होते? सांगून द्यावं एखाद्याला. कोणत्याच नाही. क्या बात है. आणि राष्ट्रसंत कोण्या शाळेत गेले? शिकले होते काय? पण त्याच्या नावानं काय आहे? विद्यापीठ आहे. आणि आमच्या नावानं काय आहे? फक्त भाकरीचं पीठ आहे. मुलगी बहु शिकली शाळे माझारी, परी स्वयंपाक न करता ये घरी, काय तिची विद्या चातुरी, कामाविन दंगली. एक पोरगी विमान चालून राहिली, एक पोरगी वैमानिक झाली, एक वैज्ञानिक झाली कल्पना चावला. त्या अंतराळात फिरून आल्या. आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला सांगतो तुराट्या नाही मोडता येतो. कसं करू माय, काय करू माय. आणि खरंच गावात जर गुंड घुसलं तर काढता येईल काय तुम्हाला? याच्यासाठी तुकड्या बाबांनी महिलांना ती ग्रामगीतेत लिहिलं की खऱ्या अर्थानं तुम्ही जागल्या पाहिजे. नाही तर मग आता तो अलीकडे असं वाटते का तुम्हाला सांगतो एक सैनिकी शाळा गावात सुरू झाली काय बचत गट.
केवढे बचत गट झाले गावात. हा, तुमच्याही गावात असेल ना हो काकू? हाय का नाही आहे बचत गट? हा, हाय काय बचत त्याच्यात काही? हा? अरे बचत गटात पैसे आहे? अबे बचत गट नाही होय, तो बचाट गट होय. तुम्हाला सांगतो एकीच एका संघ पटत नाही. 10 बायाचा एक गट आहे आणि एकीच एका संघ पटत नाही आणि 1 रुपया बँकेत राहत नाही. तुम्हाला सांग देव माय पैसे. माघरचा बुवा मला तू आहे ना बोलला दे माले पैसे. खिल्ली टाक माले. हा काय रे? हा केवढे? 50 रुपये टाकते. 100 रुपयाचा कल्ला आहे महिन्याचा. कुठ चालली मीटिंगले? कुठ चालली मीटिंगले? आता मधात गट आलते. त्याचं नाव काय आहे? मायक्रो फायनान्सचे आलते ना पोरींनो? हो म्हणा नाही म्हणा नाही तर कीर्तन बंद करतो. हा भारत माता की इन्कलाब जिंदाबाद. शाबास रे शेर. हा आमच्या गावात बचत गट आले. कोणते? 10,000 10 बाया जमा व्हा. 10,000 उचला. 350 रुपये हप्ता भरा. आणि तुम्हाला सांगतो कोण उचलले 10,000? आमच्या गावातला एका भांबऱ्या होता. दिवसभर ढोसून राहे दादा. आपले गुरुदेव प्रचारक समोर बसले. दिवसभर पेताड राहे. लावली ना बायकोले त्यानं. हा बायकोले जाठवलं. आणि खरंच तुम्हाला सांगतो बाई माझी माय माझी बहीण ही साधी भोळी आहे. तुम्हाला सांगतो एवढ्या साध्या भोळ्या नाही आहे तुम्ही. हा साधी भोळी आहे. तिले म्हणे अहो तू 10,000 उचलून टाक. 10 बाया जमा करून टाक. आधार कार्डावरचा लागेल तर नंबर बदलून आणतो. असं करता करता बायानं काय केलं? 10 बाया झाल्या. 10,000 उचलले. 350 रुपये हप्ता जमा करणं सुरू झाला. आणि तुम्हाला सांगतो तो साहेब जो येते की नाही बचत गटाचा तो किती वाजता येते? सकाळी 7 वाजता. 7 वाजता आला का घरच्या माणसाले नाही भेट बाई पण त्याला थरथर कापते पैसे नसले तर. आणि एका का बाईने पैसे नाही भरले का नाही तर 9 जणीचेही पैसे नाही घेत. तुम्ही भरा म्हणते तिचे. लटलट होऊन गेल्या बाया. तुम्हाला सांगतो उपासानं जेवढ्या कुपोषित नाही झाल्या ना तेवढ्या तर ह्या बचत गटाने कुपोषित झाल्या. हो तुम्हाला सांगतो अर्ध्या होऊन गेल्या. आणि एका बाईनं काय केलं? काही बचत गटाचे पैसे भरले आणि ज्या झुंडाच्या झुंडा होत्या हा इकडे 10 बाया तिकडे 10 बाया 100 बायाच्या झुंड. मी म्हणलं वहिनी कायच्यावर होय? म्हणले हे होय गट. मी म्हणलं हे कायचे गट? म्हणले आता बोलू नका जाऊ द्या पटपट. चला हे पटपट उचलू आता गट. चला पटपट उचलू गट. मी म्हणलं गुरुवारी तो दारात येऊन उभा राहिला आणि पैसे नाही जोडला का मग पाहिजे मट. तसंच झालं तुम्हाला सांगतो. 350 तिनं दिले घरच्या माणसाजवळ. अहो म्हणे तो सकाळी ते त्याला दे जा. यानं रात्रीच तुम्हाला सांगतो बिलनची नागिन निघाली. रात्रीच ढोसली. एवढी ढोसली का ह्या सकाळीच काय दुपारी 12 वाजेपर्यंत घरीच नाही आला. बाई दरफड झाली. देत का हो 100? 350 कमी आहे. माय तो यम येते व बचत गटवाला येते. बाया म्हणे हे बाय त्यानं गट उचलला. त्या घरचा असा आहे. त्या घरचं खरपकाचं वाण तुले नाही अटपत्ता आम्हाला कसं अटपण. तू जीव दे पण पैसे आण. बाई तुम्हाला सांगतो लटलट झाली. तो यम याच्या आधी 7 वाजता तिनं कोठीत लपून घेतलं. हे कणगीर आहे ते ना घरात. हा हे जवारी गहू ठेवायची त्याच्यात लपलीन वरतून कडी लावली. लहानशा लेकराले म्हणे बाबू एक शर्टिंग केलेला साहेबीन. त्या साहेबाने विचारलं आई कुठं आहे? तर त्याला सांगतो म्हणे आई बहिर गेली. तो साहेब 13 डावाला 12 डाव बाया आल्या. म्हणजे तू आई कुठे आहे? लेकरू एकच सांगे आई बहिर गेली. पोट्ट खेळता भुललो. घरी कोणीच नाही. हिनं झाकण लावून घेतलं त्याची पडली कडी. आई अंदरच्या अंदर लंबी झाली. 12 वाजता याले चेतना आली. हे कोणाच्या तरी पयाटीत पसरलो होतं रानगोठ्या. 350ची पेलो उमजन काय लवकर. मग गावात आलो. हे जो का आपलं गाव हे जो का हो म्हणलं हे जो तो आलं गावात. दरवाजा जवळ आलं. लेकरू बोंबलत आलं बाबा. हे म्हणे हे आपल्याच पाहिल्यासारखं वाटते रे तुले रे. अबे तो आलंच होय म्हणलं पाहिल्यासारखं कायले वाटते मॅडा. हा मग तो म्हणते तू आई कुठं आहे रे? आई या कोठीत आहे म्हणे. कोठी उघडून पाहिली तर बाई मेली होती. काही फायदा झाला? तुम्हाला सांगतो काही फायदा झाला काय त्याचा? म्हणून खऱ्या अर्थानं सज्ञान आमच्यात आलं पाहिजे. आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं जागृती आली पाहिजे. याच्यासाठी तुकड्या बाबांनी मैलोन्नती नावाचा ग्रंथ लिहिला. मैलोन्नती नावाचा अध्याय या ग्रामगीता युग संजीवनी ग्रंथामध्ये लिहिला की माझी माय
चूल फुंकणाऱ्या मायचाही गौरव झाला पाहिजे आणि तुकड्या बाबांनी गौरव केला रे. जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाते उतरी ऐसी वर्णिली मातेची थोरी शेकडो गुरु मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. मातेच्या स्वभावावर पुत्राची घडण आहे आणि खऱ्या अर्थानं आईनं जे संस्कार दिले आणि पोरांना संस्कार भेटते कुठं रे? कुठं भेटते बाबू संस्कार? तुम्ही बोलत चला, तुमच्यासाठी कीर्तन आहे. कोणा कुठे भेटते पोरी? कुठं भेटते? शाळेत. अरे शाळेतले संस्कार तुम्हाला सांगू काय आता? आओ बच्चो तुम्हें खिलाते खिचड़ी खाने किस खिचड़ी पे मिली हुई लेनी है बाल की. आओ गरम गरम मोठे बधीर झाले खिचडीनं. तांदूळाकडे पाहिलं का पोट्ट उलट्या करायला लागलं तरी खाणं दे का? अबे पोट्ट खिचडी खाल्ल्यानं बधीर झालं तरी काय? खऱ्या अर्थानं लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. सब स्वार्थ के पुजारी डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक है बाकी न कुछ भी ध्यान दे. ऐसे गुरु पर जान दे जो खास की पहचान दे. ऐसे गुरु पर आणि ऐसे गुरु कुठून आणावं आता? ऐसे गुरु म्हणजे कोण? जाधव सर आहे. असे मास्तर पाहिजेत बे, नाही तर मास्तर आहे. शिक्षण शिकविण्या ठेविला मास्तर त्यारे त्यानेच केला दुर्व्यवहार. शिक्षण शिकविण्या शिक्षक ट्युशन कोणाजवळ लावाव प्रश्न आहे बापाले. शाळेत कोण्या घालाव विचार आहे बापाले. कारण मनोवृत्ती बिघडली रे. माणसाची वृत्ती बिघडली, त्याला जागेवर आणण्यासाठी कोण पाहिजे? गुरु पाहिजे. आणि गुरु कसा पाहिजे? खऱ्या अर्थानं वाट दाखवणारा. वा हात धरून न्यामज हात धरून न्यामज आता अगम निगम सुगमाला. खऱ्या अर्थानं सुंदर मार्ग दाखवणारा. हात धरून न्यामज आता अगम निगम सुगमाला. अगम निगम सुगमाला. अगम निगम सुगमाला. अगम निगम सुगमाला. हात धरून न्यामज आता. हात धरून निगम सुगम म्हणजे काय विचारच आहे. अगम निगम सुगम कोणता होईया? कोणता असं सांगा बरं. सोनू तुझ्या मायावर भरोसा नाही का? तुझ्या मायावर भरोसा. अबे बकऱ्या कोण पाहिनं आरशात तुझ्यावर भरोसा ठेवून आलाय काय? काय तू आहे काय? नाही आहे. तुम्हाला सांगतो कारण जिकडे पाहावं तिकडे संतांच्या राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा जागर थांबला आणि गावागावाच्या गल्ली बोळातून राष्ट्रसंतांच्या गावातून राष्ट्रसंतांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पावन झालेल्या मातीतून आवाज यायला लागला. आणि आवाज कोणता आहे पोरी? मेरे रश के कमर तूने पहली नजर जिस नजर से मिलाई मजा गया. काही जण थांबले
काही काही जण तर म्हणत असन हेच गाणं म्हणणं बेशोध पर्यंत महाराज. आता आला महाराज म्हणत असन रकान्यावर गायकवाड वैदी लय पोट्टे. आता मले बोलावण्या मागे तुमचं कारण काय आहे सांगा बघ. हा जाधव सरचं माझ्यावर प्रेम आहे. काय आहे काय आहे रे. हा जाधव सरांचं माझ्यावर प्रेम आहे. पण तुम्ही कायच्यासाठी बोलावलं मला. तुमची माझ्याकडून एकच अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा कोणती आहे. जय जय राम कृष्ण हरी जय जय अर्धे परदे घरी कैची कळले घरी. हा ही अपेक्षा आहे का तुमची माझ्याकडून. अपेक्षा कोणती आहे रे. हा कीर्तन सुरू करू का थांबून जाऊ. हा काही चेहरे तर तुम्हाला सांगू काय चेहरा प्रसन्न पाहिजे बा. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. प्रसन्न पाहिजे. नाही तर चेहरे तुम्हाला सांगतो अपशगुन्यासारखे नका ठेवतो. रातचे पाहिले तरी 12 वाजले दिवसाचेही 12 वाजले कवाय पा. लोक म्हणतात का मांजर आडवी गेली तर अपशगुन घडते. मी तर म्हणतो एखाद्याचं थुटकाळच एवढं अपशगुनी राहते का त्याले दिवसाचा नाही पाव रातचा नाही पाव. त्याला पाहिलं तर काम नाही होत मनच खराब होते. आणि काही काही चेहरे इतके सुंदर आहे. अरे जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा के जिसने तुझे बनाया तू उसके भुला ईश्वर का भजन करने को प्रसाद मिले तेरा. ईश्वर का भजन करने को प्रसाद मिले तेरा. तुझे बनाया सुंदर सजा सजा के जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा के सुंदर तुझे बनाया है तो उसके बुलाओ पुकारा. ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले तुझे. ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले तुझे. ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले. आता आपल्या कॉलेजच्या पोरीवर तुम्ही म्हणून गोष्ट घरची आहे. ह्या पोरीला सारेली येते. शुभं करोति कल्याणं आरोग्यमधन संपदा. ठाला विठ्ठल शुभं करोति. हे लेखो तुम्हाला अशी दुसऱ्याच्या याच्यात कधी घुसाची सवय आहे. तुमच्यासाठी नाही म्हणलं नाही हे तुमच्यासाठीही म्हणतो ना. पहिले याच्यासाठी म्हणून घेऊ काय. शाबास. आता तुमच्या पार्टीनं मी आहे काय. पार्टी कोणती जिंकली पाहिजे. आपल्या पार्टीचं नाव काय आहे. सावित्रीबाई फुले. आणि आपलं रे अभिषेक. अभिषेक थंडीत आळवा कर उभा कर हळदीनं शेक कसाही शेक. त्याचं नाव अभिषेक. तुम्हाला सांगतो याच्यासाठी पहिले म्हणून घेऊ कोणतं रे आपलं. झालं जिंग 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 कारण असं आहे
याचा सत्कार काऊन केला माहित आहे? डबल केला. याचं वय 55 वर्षाचं आहे, आधार कार्डावर 65 वर्ष आहे. तरी गाणं झिंगाड गाणं म्हणलं. काय आले भाऊ रंगात आणि गाणं काय म्हणते? ताऊ तावीड झालो. घरच्या वहिनीचा नंबर द्या, फोन नंबर द्या. आता वितावीड झालो. कोणतो इथे? कधी होणार तू समजा गावाला झाले माझ्या लग्नाची गा, समजा गावाला झाली. अवघे दवाखाने फिरशील ना म्हणा, अवघे दवाखाने फिरशील ना तरी तुला यश नाही येणार. हो, त्याच कारण खर्रा. आता देर शिवा, आता देर शिवा, आता देर शिवा, आता देर शिवा.